जीवित आणि वित्त आणि ज्याच्यामध्ये नाही ते गुन्ह्यांचं वर्गीकरण केलं जाईल आणि जे सिरियस गुन्हे आहेत ज्याच्यामध्ये वित्तहानी आहे, जीवितहानी आहे, मालमत्तेचं नुकसान झालेलं आहे, ह्या दुसऱ्या क्रायटेरियामध्ये त्यांना बसवून आपण त्याच्यावर सकारात्मक मार्ग या काढणार आहोत आणि जे छोटे गुन्हे आहेत, लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार आहे, ते आम्ही तात्काळ काढण्याचा निर्णय अगोदरच आचारसंहिता लागायच्या अगोदर घेतला आहे. ती छाननी सुरू आहे आणि ते लवकर निर्णय होईल. मराठा आंदोलनाच्या दरम्यान दाखल झालेल्या मराठा तरुणांवरचे गुन्हे मागे घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही भूमिका मांडली आहे। राज्य सरकारनं मराठा आरक्षणासंबंधी आपला शब्द पाळलेला आहे। सुप्रीम कोर्टात या संदर्भात कॅव्हेट फाईल करून ठेवलेला आहे। कायद्याच्या चौकटीत टिकणारं मराठा आरक्षण दिलेलं आहे। कुणबी प्रमाणपत्र देण्याचं काम सुरू आहे। याबरोबरच आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासंदर्भातही सरकार सकारात्मक असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले।